घ्या समजून, ठीक है। मैं असं बोलले का आहे ना, वीडियो रिकॉर्ड झालेले, तुम बाद में देखने। आप क्यों कान पकड़ रही हो? करते और बाप को तो बेटी को डांटना भी नहीं। बच्चा का मम्मा खाना खा दो मैंने को दे रही थी। मेरी तो बात सुन रही है ना। हाँ उसने तो दूध पिलाया था। हाँ? आपका पापा का हाथ नहीं कटला। अगं तुझ्या चपाती खाणार आहे बाई, काय कर मोठ्या चपात्या बनवून पैसे जमा झाले बाई। मला असं वाटतं तिकडे गेल्यावर ही विराजचं मी बोलले ते विराज मला न सांगता। हॅलो, शुभ सकाळ। गाइस मैं भी जूनियर केजी में हूँ। अच्छा, लाडू ज्युनियर केजीला आहे आता, बरोबर। तर हॅलो, शुभ सकाळ, कसे आहात? कितने बार सुबह सकार बोलोगी, दिमाग में नहीं है क्या? अभी तो बोला ही नहीं तूने, मुझे पूरा बोलने ही नहीं दिया। शुभ सकाळ, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र। तिला म्हणलं इथं हात लाव, तिच्या शाळेचं ना इथे नाव आहे ना, दाखवू नको बेटा, असं नको, कारण की मुलांची सेफ्टी पण गरजेची असते ना। मी तिच्या शाळेचं नाव वगैरे दाखवत नाही इथे, यूट्यूब म्हणजे कसं भरपूर लोक बघतात ना, त्याच्यामुळे मी तिला म्हणलं असं हात ठेव इथं शाळेच्या नावावर। तर चला बघ, लाडूला आज फेवरेट लाडूची मॅगी बनवलेली आहे। तसं देवा नाही म्हणतात टिफिनला, पण जाऊ दे, तिला आवडते ना। आणि आज शनिवार आहे, शनिवारी हा ब्लॉग आहे, हा शनिवारचा। तुम्ही कधी बघताय माहीत नाही। लाडू आता वाजले आहेत 8:30, अजून थोडासा वेळ आहे शाळेला। चला जायचं लाडू शाळेत। स्वतः सॉक्स घातले, स्वतः बुटे घातले माझ्या लेकीनी, दाखवते तुम्हाला पुढे। बघा इकडे स्वतः सॉक्स घातले बघा तिने, उलटे घातले ते, मी तिला काढून परत घालते, पण बघा ना स्वतः घातले आहे, बुटं झटकून घेतले आहे, किती छान ना। लाडू ना डेली जाते स्कूलला, पण आम्ही ना डेली काही व्हिडिओ बनवत नाही, हो की नाही लाडू? चला मग आपण बोलू नंतर। हां, हळूहळू तिचे डोळे रिपेअर होतात ते, तिला पार एकदम स्ट्रिक्ट मोबाईल आणि टी व्ही, वायरच काढली मी टी व्हीची, आणि मोबाईल स्विच ऑफ, जो एक्स्ट्रा मोबाईल आहे ना माझा। टीवी नहीं डाल। 1 मिनट बोलती ना मी। टीवी का मत डाला। टीवी अरे उसमें से करंट मार रहा है टीवी में से, आपको कल क्या बताया मैंने? उसमें से करंट मार रहा है, आमच्या टी व्हीमध्ये ना करंट मारतोय, त्याच्यामुळे टी व्ही बंद आहे आमचा, आपोआप जाळ निघतो टी व्हीतून, टी व्हीच बंद आहे असं, म्हणून ते थोडंसं नाही का, घ्या समजून, ठीक आहे। चला आता शाळेत जाऊ आपण। मुझे पता है आपने वायर बंद किया उसका। नहीं, मैंने ऐसे नहीं बोला कुछ भी। मैं ऐसे बोलले का? ये था। मैं ऐसा कहीं नहीं बोल रहे। मैं बोले उसमें से आग निकल रही टीवी में से, मैंने ऐसे बोला है ना, वीडियो रिकॉर्ड झालेले, तुम बाद में देखने। झूठ बोल रही हो। मैं झूठ कभी नहीं बोलती बेटा, मैं कभी झूठ नहीं बोलती। देख, मैं एकदम सच्ची बोलती हूँ। चल चला तर मग लाडूला शाळेत पोहोच करते, मग थोडंसं निवांत बसले का तुमच्याशी गप्पा मारते। आणि ना ह्या ज्या चपला आहे ना, चपला नाही, क्रॉक्स आहे लेडीजच्या, इतक्या म्हणजे खूप दिवसापूर्वी मी घेतल्या होत्या, खरंच इतक्या मस्त निघाल्या ना। मी खाली ना लिंक दिली आहे बरं का याची, व्हिडिओच्या खाली, खूप छान आहे, तुम्ही बिंदास बाय करा तुमच्या साईजनुसार। आणि इथे बघा ना आमच्या सोसायटीमध्ये ना गॅस येतात, आता गॅसचं पाईपलाईन येते आता आमच्या सोसायटीमध्ये। तर चला आता इकडे चालले आहे मी तिला गाडीवर सोडवायला। चला लाडूला सोडलं, जाताना मी सोडते तिला, आणि येताना ती येते व्हॅनने। जाताना का बरं सोडते ना, कारण की तिचं आवरत नाही ना, आणि व्हॅन येऊन थांबते, त्याच्यामुळे मग मी सोडते तिला। आणि मग मी जर बाहेर गेले ना, मला कसं भाजी वगैरे घेणं सगळं काम होतात मग सकाळी सकाळी असं। ठीक आहे, तर चला तुम्ही माझा थंबनेल बघितला असेल, आपण त्याच्यावर बोलूया। आता स्वयंपाक करायचा, मला काय ना 12च्या आत झालं ना सगळं बरं वाटतं। मग 12 वाजता लाडू आली का तिला जेवायला घालायचं आणि तिला झोपून टाकायचं, आणि ती झोपली का म्हणजे काय होतं ना, मोबाईल नाही बघत, मग तिच्या डोळ्यांना आराम भेटतो। मग मी हे आता ठरवलेलं आहे माझं रुटीन, शाळेतनं आली का झोपवायचं। आज तसं, आणि कालचं तुम्ही व्हिडिओ बघितलंच आहे, लाडूने कसं सासूला फोन करते बाई। मला असं वाटतं तिकडे गेल्यावर ही सगळं बघून द्यायची आता। मी अशी बोलते तशी बोलते। अलीकडे काय झालं ना, माझं ना खूप कंबर दुखत होतं, आणि मला ते आता काय आजचे दिवस पेन किलर खाल्ली ना म्हणून ते नाही दुखत आहे, पण ते 2 दिवसांनी परत मला दुखायला लागणारच आहे। आणि मला ते इतकं दुखतं आहे ना, अलीकडे नाही, मला ते दुखतंच, कायमच दुखतं, पण मी म्हणते जाऊ दे, आजचा दिवस गेला, हा पण दिवस जाईल निघून, होईल बरं होईल बरं, या आशेमध्ये नाही का मी जगते। पण मला माहिती आहे ते काही कधीच बरं होणार नाही, त्याला काही ना काही परमनंट सोल्युशन मला ते करावंच लागणार आहे। मला भरपूर जणांनी भरपूर सारे ॲड्रेस वगैरे पण दिले आहे, सगळं काही आहे, पण आता मला शिवाजीनगरचं जे आहे ना तिथं मी जाणार आहे नवऱ्याला घेऊन। आणि ना मग मला राग येतो, राग आला का त्या रागाच्या भरात मग मी शिव्या घालते। मग काय काही गोष्टी असतात मनामध्ये असतात, त्याचं बोलते बरं का मी, जे जे झालं आहे तेच बोलते आहे। आणि म्हणजे माझा थंबनेल होता तो पण थंबनेलविषयी पण बोलते मी,
आणि पुढे माझा ब्लॉग पण आहे, तो पण बघा. म्हणजे तो मी काल शूट केलेला आहे दिवसभराचं बरं का. तो मी याच्या पुढे अटॅच करणार आहे, तो पण बघा तुम्ही. तर विराजचं मी बोलले होते. विराज मला न सांगता कुठेतरी फिरायला गेलं तर मला बाहेरून कळलं. इन्स्टाला पोरांनी फोटो टाकले ना, ते मला सापडले फोटो बरं का. तर मी त्याला विचारलं, तर म्हटलं अगं मम्मी तू नाहीच म्हणली असते ना, पण कसं आहे बघा ना, आता पोरांना कळायला पाहिजे का नाही बाहेर वातावरण कसं आहे. हा कुठे पोरं वाहून गेले आत्ता मध्यंतरी ते याला गणपतीपुळ्याला, हा समुद्रामध्ये पोरं वाहून गेले. असं नाही ना करायला पाहिजे. मला माहिती पण नाही काय नाही. तो गेला होता फिरायला, कुठे गेलं तर ते मला माहिती नाही आहे, पण ते त्याने चुकीचं केलं. मला विचारलं पण नाही. तो गेला, त्याला माहिती आहे मी जाऊनच देणार नाही. मी माझ्या दोन्ही पोरांना आहे ना, तुम्हाला सांगते मी खूप जपलं आहे माझ्या पोरांना. मी त्यांना सायकल पण नाही घेऊन दिली. असं वाटतं बाई एखादा गाडीवाला उडून देईल, कधीच त्यांना सायकल घेऊन नाही दिली. माझी भाऊजाई मला लय म्हणायचे, अहो काय आणू ताई एवढं तुम्ही हे करता पोरांना. म्हणजे नाही बाई, मी सायकल गाडी तर मी आत्ता साईडला घेऊन दिली. गाडीसुद्धा मी त्याला किती दिवस लावलं गाडी घेऊन द्यायला. गाडी पण नाही. मला लय भीती वाटते. मला ना माझ्या त्या 2 पोरांविषयी ना मला फार हे टेन्शन होतं. मला त्यांना काही व्हायला नको असं. जीव असतो आईचा जीव सर काय. मग पोरं कशी जरी असली ना तरी आईबापाचा जीव असतो. आता माझा भाऊ कसा दारुडा आहे तरी त्या आईचा माझा लय जीव त्या पोरामध्ये असतो. आईचं मन आहे ते कोणी समजू नाही शकत. लय वेगळं असतं. म्हणजे आई म्हणजे जी आई होईल ना त्यालाच कळेल की आईचं मन काय असतं. खरं सांगते. चला निवांत बसले होते म्हणून बऱ्याच गप्पा मारल्या. मला सवय आहे बोलायची. मी तुमच्याशीच गप्पा मारत बसते आणि मला आवडतं. मी कुणाशी फोन करून नाही बोलत बसत. मी गेले तेल लावत. तुम्ही आहे ना व्हिडिओ घ्यायचा आणि तुमच्या संग बोलायचं. मग तुम्ही कमेंट करता, मग वाटतं की हां आपण बोललो एकमेकांसंग समोरासमोर बसून. एक ताई म्हणते अगं असं वाटतं तू समोरासमोर बसून बोलते. तर हो तुम्ही समोर तिकडं आहे आणि मी इकडं आहे, मग बरोबर का नाही. मग मला लय हसायला आलं तुमची कमेंट बघून ताई. तुम्ही म्हणल्या असं वाटतं तू समोर बसून बोलती. मग समोर तर आहे, एवढंच आहे की तुम्हाला मी दिसते आणि मला तुम्ही दिसत नाही. पण तुम्ही कमेंट करतात ना मग मला तुम्ही पण दिसतात. ठीक आहे. मग कमेंट केल्यावर असं वाटतं की हां आपण बोलू. आणि असं होतं 1-2 दिवस व्हिडिओ टाकलं नाही ना मग तुमचे पण कमेंट येत नाही व्हिडिओ टाकलं नाही का. मग असं वाटतं अरे काय झालं मी बोलले नाही, काहीतरी चुकल्यासारखं होतं बरं का मला. तर असं. तर चला म्हटलं आता तुम्ही थंबनेल बघितलंच असेल तर याच्या पुढे ना मी व्हिडिओ अटॅच करते. काल दिवसभराचं काय झालं होतं. ठीक आहे. पप्पांनी ऑर्डर केलं, पप्पांनी त्या चपात्या भाजल्या, त्या चपात्या खाल्ल्या पोरीच्या. काल मी मटण बनवलं होतं ना, तुम्ही बघा व्हिडिओ. मग मी परत तुमच्याशी बोलते. आप क्यों कान पकड़ रही हो? मैं टूथपेस्ट खाया इसीलिए। हाँ क्यों कान पकड़ रही अभी? इसे टूथपेस्ट खाया इसीलिए। सॉरी बोलने आई हो. अभी सुनिए मेरी बात, बाहेर चलिए. काय केलं तू मला सांगते लाडूने बघा सकाळी. आता मी सगळ्यांना सांगणार तू काय केलं. चल बाहेर चल, कान पकडून राहा. तर तुम्हाला सांगते हिने काय केलं सकाळी उठली. मी तिला ब्रश केला. मग माझ्या मावशी आल्या काम करणाऱ्या. मावशी काम करून गेल्यात आणि हिने काय केलं, मी गेले स्वयंपाक करायला. तर लाडू गेली परत. कुठे गेली, काय गेलं सांग बरं. काय केलं तू सांग. बाथरूममध्ये गेली ती. आणि इकडं बघा, थांब दाखवते मी. हे बघा ही जी पेस्ट आहे ना, स्ट्रॉबेरीची पेस्ट आहे तिच्यावाली पेस्ट आहे. पिळती नाही सगळी तिने दाबून अख्खी भरलेली होती ती. हे बघा टूथपेस्ट. तिने काय केलं बाथरूममध्ये गेली हे सगळी पेस्ट खाऊन घेतली. हाँ अरे वो खाने का है म्हणून आप उसको डांटिए ना. आप उसको कहाँ से ये कर रहे हो. एक आदमी है ना डांटने के लिए, आप डांट रहे ना एक आदमी. दोनों आदमी क्यों डांटेंगे उसको. छोटा बच्चा एक आदमी ठीक है थोड़ा डांट आते, एक आदमी प्यार किया. दोनों डांटेगा तो मालूम बच्चे पागल हो जाते, मेंटल हो जाते, नहीं करते. और बाप को तो बेटी को डांटना भी नहीं है, हाथ भी नहीं लगाना. इससे तो वैसे हो गई ना. तू बोल रही है। बेटी लक्ष्मी होती है. तो लक्ष्मी कुछ भी करेगी क्या आपकी. कोलगेट खाएगी लक्ष्मी आपकी. तो कौन स्ट्रॉबेरी वाला कौन. अच्छा ठीक. कोलगेट खाएगी वो. क्या खाएगी आप डांटते नहीं ना इसलिए वो सर पे चढ़ी हुई है, मालूम है आपको. नहीं वो पैर पे बैठी है, सर पे नहीं है वो. हाँ बेटा बोलो, कोलगेट क्यों खा लिया आपने. पसंद था मुझे. पसंद था तो थोड़ा सा खाने का ना, इतना क्यों खा लिया. मुझे पसंद था, टेस्ट आया मुझे. टेस्ट आया तो अलग से टॉफी खाते ना मांग के. मैंने उसको बोला था मैं आपको थोड़ा एक चॉकलेट दूंगी, आप ये सब मत कीजिए. वो हमको मैंने बोला उसे पापा को बताऊंगी. एक चुप रहो ना. मम्मा देने को बोली एक चॉकलेट बचा था, मम्मा खाने खा दो. मैंने को दे रही थी, मैं याद ही नहीं हो रहा था मम्मा को. हाँ अब कहाँ नहीं दे रहे थे टॉफी उसको. मैंने बोला था मैं दूंगी आपकी टॉफी. तो मांग लेते ना टॉफी. तब खाने के बाद दे नहीं. क्यों नहीं दी. अब मैं दोनों का सुनूंगा ना, मैं आप ही का साइड क्यों लूंगा. वो बोली मुझे टॉफी नहीं दिया,
अब बच्चे टॉफ़ी नहीं खाते थे, इधर उधर का चीज़ खाते, वो बोल रही है, तो इसलिए उसने वो खा लिया। आपने क्यों नहीं दिया टॉफ़ी उसको? उसके 10 मिनट पहले मैंने दूध पिलाया चॉकलेट वाला। मेरी तो बात सुन रही है ना। हाँ, उसने दूध पिलाया था। हाँ? आपका पेट भरा हुआ था, फिर कोलगेट क्यों खा लिया? मुझे और भूख लगी थी। और भूख लगी? अच्छा। तो कोलगेट खाएगा अभी। मैं कोलगेट खाऊँ, मुझे भूख लगी तो खाना खाऊंगी ना, मैं भूख लगी तो कोलगेट खाऊंगी मैं। बेटियों को नहीं डांटते थे। पापा मैं कभी झूठ बोलती हो? नहीं, कभी नहीं बेटा। मम्मा कभी झूठ बोलती थी? हमेशा। हाँ कि पापा अपने अंगूठे का ध्यान रखना तो आपका अंगूठा पूरा कर जाए। हाँ, ध्यान रखना जी। बेटी बोल रही है आपके अंगूठा आपने बोलना, मैं बोलूंगी सिर। मैं उनकी बेटी हूँ, आप उनकी बेटी थोड़ा ना हो। हाँ मम्मी बीबी है ना? बीवी ने बोलो मम्मा ललिता पवार आहे. अच्छा। है क्या यार, ललिता पवार आहे. तसं तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलंच होतं. हा जो टेबल आला होता, म्हणजे काय झालं ना, बऱ्याच दिवसापासून यांना जसं पाहिजे ना तसं भेटत नव्हता. फायनली खूप शोधल्यानंतर हा आगारोच भेटलेला आहे आणि छान आहे. याला फॅन वगैरे दिलेला आहे ना, त्याच्यामुळे लॅपटॉप गरम नाही होत. नाही तर मग ते काम करताना ना यांना खूप प्रॉब्लेम व्हायचा. आणि इकडे बघा ना, लाडू कशी चपात्या करते. तिला मी पीठ दिलं आणि जाऊन झोपले. तर तिने काय चपात्या केल्या आणि काय काय प्रकार झाले ना, तर बघा पुढे खूप गंमत येईल, खूप हसू येईल तुम्हाला पण. क्या हो रहा है? इधर है. क्या किया? इधर आ, इधर आ. अगं हात ओढू नको माझा. अरे क्या कर रहे हो आप? लाडू रोटी बनाई है, मैं उसको ये करो पका रहा हूँ. आप तो और तब ना उसको इंस्पिरेशन मिलेगा. हाँ? मेरा वो रोटी बनता नहीं है. हाँ, खाओगे कि कल खाओ? आज खाऊंगा. आज खाएंगे पापा. अब ये आटा अच्छा है, अभी साना था मैंने. क्या बोली? तिचे पप्पा तिची चपाती खाणार, तिला किती आनंद झाला बघा ना. एकदम पक गया रोटी से. अच्छे से पकाना पापा, हाथ भी नहीं जला लेना. रोटी बन गई. अब आप खाओगे ना? हाँ खाऊंगा. आज हाँ हाँ, आज खाओगे कि कल? उसको कितना खुशी हो रही है, लेकिन आप खाए रहे तो. हाँ आज खाऊंगा बेटा. दूँ क्या आपको हाँ खाना दूँ? खाना निकालो. वो निकालो. ठीक है. वही निकालो, वही निकालो. हाँ यही देती हूँ, यही देती हूँ. जी जबरदस्ती आहे याच चपात्या खायच्या. तुझ्या काय जबरदस्ती आहे का? हाँ निकाल के रखना. हाँ, एक भी नहीं निकालना चाहिए. अच्छा, एक भी ठीक नहीं है. रखना. तिचे पप्पा खाते ना त्या चपात्या. धरो. हाँ ठीक है, सब्जी तो दे रहे थे पापा को. चला पप्पांना देते जेवायला. अगर तुझेच चपाती खाणार आहे बाई, काय कर. मोठी झाली काय ही, मला ये मुझे खाना नहीं बनाने देगी बड़ी होने के बाद आपके लिए. खा रहे आप. अगं बाई, मेरा पर्स लो. लीजिए. इधर बेटा, आप पहली बार कुछ बनाए हैं. थैंक यू. 500 रुपये. पसारा बघितला आमच्या सोफ्यावरचा. बापू 500 रुपये दिए आपने उसको, पहली बार रोटी बनाई तो 500 रुपये मिला लाड़ू को. अरे बाप रे, दिखाइए कितना पैसा हो गया. अच्छे से रखना बेटा. हाँ, मैं कल ढेर सारे सामान मंगाऊंगी. चपात्या बनवून पैसे जमा झाले. मेरे साथ दीजिए 1000 रुपये. पहला खाना बनाने पे देते हैं ना. मैं तो रोज बनाती हूँ, मुझे कौन देगा? रोज पे नहीं जो मिलता. अच्छा खाना बनाता है वही जी. तो मैं तो इतना तो टेस्टी मटन बनाया है. तो पहला खाना बनाने पे दिया ना मैंने बेटे को. लाडूचा होमवर्क बघा इथं दिलाय ना, 10-7 उद्या द्यायचं आहे बुक. मराठी का मैं मराठी. हा ये मराठीचं अ आहे बेटा. अ आ अ अ अय, हा पूर्ण अय आहे ना. हो गया देखो. बघा लाडूने कंप्लीट केलं. बघितला का? तिला ना काल पीठ मळलं, तिला थोडंसं पीठ दिलं होतं मी. मग तिने त्या चपात्या वगैरे बनवल्या आणि मी तिला पीठ दिलं, मी जाऊन झोपले. मग तिने त्या चपात्या केल्या, त्या बापाने शेकल्या. 500 रुपये घेतले बापाकडनं आणि पापाला लई वेळा थँक्यू बोलली. पापा थँक्यू, पापा थँक्यू, आपने मुझे इतनी बड़ी नोट दिया. तिच्या पर्समध्ये ठेवली नोट ती. त्यांना म्हणलं मला पण द्या, मी रोज स्वयंपाक करते. चला अजून काय, भरपूर गप्पा मारल्या. जाऊ का मग आता. बाय.